बोलला गेला आणि त्यानंतर तो गाजला। आता सध्या सोशल मीडियावर या पुण्यातील मच्छरांच्या वावटळीचा व्हिडिओ भलताच व्हायरल होतोय। न्यूज 18 लोकमतने ही बातमी दाखवताच पालिकेने तिथं फॉगिंग करून नदी पात्रातली जलपर्णी काढायला सुरुवात केली आहे। पण अजूनही तिथं डासांचं प्रचंड साम्राज्य असल्याचं नागरिक सांगतायत आणि त्यांचं आरोग्य धोक्यात आहे अशी ही त्यांची ओरड आहे। डासांची राजधानी बनलेल्या पुण्यातली स्थिती नेमकी काय आहे जाणून घेऊया ग्राउंड झिरो रिपोर्ट। पुण्यातल्या मुंडव्यात डासांचं वावटळ। व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पालिकेला जाग। मुठा नदीतील जलपर्णी काढायला सुरुवात। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा दणका। हाच तो पुण्यातला डासांचा व्हिडिओ ज्यामुळे केशवनगरमधील जलपर्णी आणि डासांची समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली। दररोज संध्याकाळी 6 वाजले की इथे आकाशात हे असे डासांचे ढग दिसू लागतात। हे आम्ही नाही, इथले रहिवासी सांगतायत आणि तो व्हिडिओ देखील याच भागातला असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे। तेच मच्छर ते सगळीकडे पसरतात, इथनं वरती येतात, हळूहळू चारी बाजूला पसरतात। त्याच्यापासून आमचे सोसायटी म्हणा सुरू होते ते 6च्या पुढे चालू होतं, 6 साडेसहाच्या पुढे चालू होतं। आणि तुम्ही इथं जरी आले तर इथं तर तुम्हाला दिसणार। आणि आम्हाला तर भरपूर त्रास आहे तिथं, म्हणजे जे लोकवस्ती आहेत बाजूला हे तर बिल्डिंग आहेत, यांना तर होणारच होणार, आम्हाला त्याच्यापेक्षा जास्त आहे तिथं। पण न्यूज 18 लोकमतने ही बातमी दाखवताच पालिकेने मुठा नदीतील जलपर्णी काढायला सुरुवात केली। याबद्दल स्थानिकांनी न्यूज 18 लोकमतचे आभार मानले। ज्यावेळेस आज न्यूज 18 लोकमतला सकाळी ब्रेकिंग न्यूज लावली साहेबांनी, त्यावेळेस आता ही सगळी परिस्थिती आटोक्यात येत जलपर्णी काढत आहे, पण अजून आटोक्यात आलेली नाही। पण प्रशासनाने काम चालू केलेलं आहे। याच्यावर आपण पाहता इथं रोज शेकडो पेशंट या मलेरियाच्या आजाराने केशवनगरमध्ये पडत आहेत। खराडी भाग हा जवळच आहे, खराडीमध्येही रोज अनेक पेशंट आजारी पडत आहेत। त्याच्यामुळे प्रशासनाला माझी विनंती आहे की लवकरात लवकर जलपर्णी काढावी। दरम्यान आकाशात वावटळ सारखे उडणारे कीटक हे डास आहेत की नाही हे तपासांती स्पष्ट होईल असं तज्ञांचं म्हणणं आहे। पण नदी पात्रात जलपर्णी काढताना उडणारे मात्र 100% डासच आहेत असा खुलासाही पर्यावरण शास्त्रज्ञ डॉक्टर सचिन पुणेकरांनी केलाय। आपण ज्या ठिकाणी आलो इथं मोठ्या प्रमाणात जलपर्णी माजलेली दिसते आणि पालिकेच्या किंवा अन्य यांच्या माध्यमातून जी जलपर्णी काढली आहे तर आपण बघतोय काढताना मोठ्या प्रमाणात इथं आता डासांचा प्रादुर्भाव आहे, त्यामुळे ते मॉस्किटो आहेत हे कन्फर्म झालेलं आहे। पण जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत की मोठ्या प्रमाणात इन्सेक्ट क्लाउड किंवा ते कीटकांचं वावटळ आपण म्हणूयात किंवा त्याचा ढग जो दिसतोय तो आणि हा इन्सेक्ट एक आहे का याचं कन्फर्मेशन करणं गरजेचं आहे। पालिका खरे तर मुठा नदी पात्रातली जलपर्णी काढण्याकरता वेळोवेळी टेंडर काढत राहते, पण ठेकेदार नदीतील जलपर्णी काढण्याऐवजी ती पुढे नदी प्रवाहात ढकलून देतात। त्यामुळे तीच जलपर्णी पुन्हा पुढच्या बंधाऱ्याला अडकून राहते आणि तिथं डासांची निर्मिती होते। म्हणूनच डासाचं हे दुष्ट चक्र थांबवायचं असेल तर नदी पात्रातलं प्रदूषण रोखणं हाच त्यावरचा उपाय आहे, नाहीतर डासांच्या या अशा वावटळी उठतच राहतील। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।